काल चौथा घेतला होता आपण प्रॉब्लेम, हा पाचवा घेऊया. ओके, एक्स स्क्वेअर इंटू अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स रेस टू 6. प्रॉब्लेम नंबर 5th. एक्स स्क्वेअर इंटू अंडर रूट ऑफ a square minus x raised to 6 into what? dx. आन्सर मध्ये बघा, let I equals to integration of x square into under root of a square minus x raised to 6 into dx. Therefore I equals to, आपण लिहिताना असं लिहून घ्या, आहे a square minus x raised to 3 चा स्क्वेअर, 3 2 जा 6 इंटू हा x स्क्वेअर काय येईल या ठिकाणी. करेक्ट. काय केलं आपण, ए स्क्वेअर पहिले घेतला, 100 पहिले, नंतर हा इकडे घेतलेला आहे. याचं कसं केलं, फॅक्टर 6 चा 3 2 जा 6. तर सपोज हा जो एक्स क्यूब आहेत याबद्दल काय पुट करा, टी पुट करा. राईट. मग डिफरन्शिएट with respect to what, x. Therefore d by dx of x cube equals to d by dx of what, t. Therefore याचा डेरिव्हेटिव्ह काय, 3x square dt by dx. हा dx इकडे येऊ दे, 3x square into dx equals to dt. Therefore x square into dx equals to what, dt by 3. Therefore I equals to integration of under root of a square, म्हणजे याबद्दल काय पुट केलंय आपण, t म्हणजे t स्क्वेअर मायनस टी स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर dx बद्दल काय आलाय तुमचा, dt by 3, dt by 3. करेक्ट. Therefore I equals to 1/3 बाहेर घ्या, अंडर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस टी स्क्वेअर इंटू dt. फॉर्म्युला तुमचा येईल ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरचा. बघा ह्या ठिकाणी इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इंटू dx इक्वल्स टू x by 2 under root of a square minus x square plus a square by 2 sine inverse of x by a plus c. Therefore I equals to तुमचा 1/3 as it is. x काय तुमचा t आहे, हा a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, एक्स स्क्वेअर काय तुमचा येतो, t येतो. what, t by 2 under root of a square minus t square plus a square by 2 sine inverse of t upon a plus c. t ची व्हॅल्यू पुट करा, t ची व्हॅल्यू काय आहे तुमचं, एक्स क्यूब
या ठिकाणी एक्स क्यूब बाय 2 अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर टी क्यूबचा स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बाय 2 इंटू साइन इनवर्स ऑफ टी एक्स क्यूब बाय ए प्लस सी. आय ने काय 1/3 ने गुणून घ्या म्हणजेच काय एक्स क्यूब बाय 6 इंटू अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स रेस टू 6 प्लस परत येणे याला मल्टिप्लाय करून घ्या एक्स स्क्वेअर बाय 6 इंटू साइन इनवर्स ऑफ प्लस तुमचा हा सी. हे झालं तुमचं आन्सर. ओके. पुढचा जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये फॅक्टर पाडायचे म्हणजे बघा कसं आहे अंडर रूट ऑफ वॉट एक्स मायनस 3 7 मायनस एक्स करताना काय करा आय इक्वल्स टू दिस करा नंतर मायनस साइन बाहेर कॉमन काढून घ्या एक्स ने पुन्हा मायनस ने फॅक्टर पाडून हा प्रॉब्लेम सोडवा. हा तुमचा काय होमवर्क आहे सोपा आहे. सातवा काय बघा अंडर रूट ऑफ 4 रेस टू एक्स इंटू 4 रेस टू एक्स प्लस 4 अंडर रूट ऑफ 4 रेस टू एक्स इंटू 4 रेस टू एक्स प्लस 4. आन्सर बघा let I equals to under root of 4 raised to x 4 raised to x plus 4 into dx. आता या ठिकाणी 4 रेस टू एक्स इक्वल्स टू आपण जर टी पुट केला किंवा जर याचा फॅक्टर पाडला तरी पण या ठिकाणी होईल बघा कसा काढायचा तो लक्षात घ्या इकडे आता स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आणण्यासाठी 2 टू द स्क्वेअर रेस टू एक्स इंटू 2चा वर्ग 4 प्लस 2चा वर्ग 4 म्हणजे इंटू dx. करेक्ट बघा 2चा स्क्वेअर 4 रेस टू एक्स 2चा स्क्वेअर 4 रेस टू एक्स प्लस साइन 2 रेस टू 4. आता आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे आपण तो घेऊया बघा a रेस टू एक्स इक्वल्स टू a रेस टू 2x इक्वल्स टू a रेस टू x चा स्क्वेअर. हे लक्षात ठेवायचं आहे सगळ्यांनी.
मग या ठिकाणी आपण ते अप्लाय करूया. Therefore I equals to under root of square into dx. करेक्ट, या फॉर्म मध्ये आपण तो घेतलेला आहे. याचा स्क्वेअर आहे तो बाहेर काढून घ्या. इंटिग्रल चिन्ह द्यायचं राहून गेलं आपल्याकडनं या ठिकाणी. Therefore I equals to स्क्वेअर हा जो स्क्वेअर आहे निघून जाईल इकडे, तो बाहेर येईल. ओके. सपोज t equals to 2 raised to x. Differentiate with respect to x. Differentiate with respect to x. Therefore d by dx of t equals to what is this फॉर्म्युला काय, a raised to x a raised to x into what log a म्हणजेच log 2. मला हे फॉर्म्युला तुम्ही कधी पाठच करत नाही, सगळे लिहून द्यावं लागतात. d by dx of a raised to x equals to a raised to x into log a. Therefore dt equals to 2 raised to x into log 2 into dx. हा dx आहे, याला काय करू आपण, हा डिवाइडचा काय होतो, मल्टिप्लाय होतो. मग हा log 2 आहे, हा dt ला काय करा, डिवाइड करा. Therefore dt upon log 2 equals to 2 raised to x into what dx. Therefore I equals to इंटिग्रेशन ऑफ या 2 raised to x into dx बद्दल काय पुट करतोय आपण, हा log dt अपॉन log 2. या ठिकाणी बघा मग अंडर रूट ऑफ टी स्क्वेअर याबद्दल काय पुट केलाय, टी हा तुमचा 2 चा स्क्वेअर ॲज इट इज इंटू 2x इंटू dx बद्दल काय पुट करतोय आपण, यांचा प्रोडक्ट dt बाय log 2. परत या ठिकाणी ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअरचा फॉर्म्युला घ्यावा लागला आपल्याला, पण आपण पहिले log 1 बाय log 2 काय करू, बाहेर कॉन्स्टंट काढून घेऊया. 1 बाय log 2 काय करा, बाहेर काढून घ्या. अंडर रूट ऑफ टी स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर इंटू dt. फॉर्म्युला कुठला यूज करायचा बघा आपल्याला, इंटिग्रेशन ऑफ व्हॉट ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इंटू dx इक्वल्स टू x by 2 अंडर रूट ऑफ
एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बाय 2 log ऑफ mod ऑफ एक्स प्लस अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस सी. Therefore, I equals to 1 upon log 2 x ची किंमत काय तुमची टी आहेत टी बाय 2 या ठिकाणी बघा हा काय तुमचा ए स्क्वेअर आणि हा एक्स स्क्वेअर झालेला आहे. पहिला काय तुमचा एक्स बाय 2 सॉरी हा एक्स स्क्वेअर झाला आणि हा ए स्क्वेअर झाला. एक्स काय तुमचा टी बाय 2 अंडर रूट ऑफ टी स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर काय 2 चा स्क्वेअर बाय 2 इंटू लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स काय टी प्लस अंडर रूट ऑफ टी स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर मॉड कंप्लीट प्लस तुमचा हा झाला सी. Therefore I equals to 1 upon t ची किंमत काय what is value of t 2 raised to x by 2 under root of 2 raised to x चा स्क्वेअर प्लस 4 प्लस 4 by 2 into log of t काय आहेत 2 raised to x प्लस अंडर रूट ऑफ दोनाचा वर्ग किती होतो आपण या ठिकाणी 4 प्लस सी. Therefore I equals to 1 upon log of 2 raised to x by 2 आपण दिले काय करूया 4 raised to x घेऊया प्लस 4 प्लस 2 to the 4 into log of mod of 2 raised to x plus under root of 4 raised to x plus 4 plus c. ओके हे झालं तुमचं आन्सर. टेन्थ नंबर बाकी सगळे फॅक्टर पाडण्यासारखे आहेत. आपण फक्त 10 घेऊया. याचे फॅक्टर पाडा याचे पण वेगळा फॅक्टर पाडा. एक्स स्क्वेअर एक्स इंटू अंडर रूट ऑफ tan स्क्वेअर एक्स प्लस tan x मायनस 7 इंटू dx. आन्सर मध्ये बघा
let I equals to integration of sec square x under root of tan square x plus tan x minus 7 into dx. आता ह्या tan x काय करू आपण t पुट करूया, म्हणजे हा sec square x काही लिहिताना आपण असं लिहून घेऊया अंडर रूट ऑफ वॉट tan square x plus tan x minus 7 into what sec square x into dx, correct? Suppose tan x equals to t, differentiate with respect to what x, therefore d by dx of tan x equals to d by dx of what t. What is d by dx of tan x? sec square x dt by dx. हा dx इकडे येऊ द्या, dt. Therefore I equals to integration of अंडर रूट ऑफ याबद्दल काय पुढे करूया आपण टी स्क्वेअर प्लस टी मायनस 7 आणि ह्या सेक्स बद्दल काय पुट करतोय आपण dt. सेम जसे 5 आणि 6 नंबरचे प्रॉब्लेम झाले त्याप्रमाणेच होतील. आता थर्ड टर्म काढून घ्या, आपले प्रॉब्लेम झालेले आहे. थर्ड टर्म काय तुमची 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ टी त्याचा स्क्वेअर, हा मायनस आहे इथे. टी चा कोएफिशियंट काय इथं 1 असतो, आपण तो लिहित नाही. 1 याचा स्क्वेअर मायनस 1/2 चा स्क्वेअर किती आले 1/4. ऍड अँड सबट्रॅक्ट 1/4. 5 जे दिले तुम्हाला मी होमवर्क प्रॉब्लेम त्या टाइप सोडवायचे आहेत. टी स्क्वेअर प्लस टी, एकदा हा प्लस करा 1/4, एकदा काय करा मायनस करा आणि हा मायनस 7 तुमचा ॲज इट इज. ओके. Therefore I equals to integration of under root of, बघा आपण याचा रूट घेतो टी स्क्वेअर रूट काय आला टी, साइन मधला कुठले प्लस हे साइन घेतो, नंतर 1 चा रूट 1, 4 चा 2 आणि त्या ब्रॅकेटचा स्क्वेअर. 7 चौक 28 आणि 29 मायनस 29/4 इंटू वॉट dt. Therefore I equals to integration of under root of t plus 1/2 स्क्वेअर मायनस 29 चा वर्गमूळ काय था अंडर रूट ऑफ 29 प्लस आणि याचा स्क्वेअर इंटू dt, करेक्ट, प्लस 2. मग तुमचा कुठला आला आता हा एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर या फॉर्म मध्ये आहेत. आपण तो फॉर्म या ठिकाणी लिहून घेऊया. दुसरा पेन घ्या, कळणार नाही, एक मिनिट फक्त ब्लॅक घेऊया. इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इंटू dx
equals to x by 2 under root of a square minus a square minus a square by 2 log of mod of x plus under root of x square minus a square log completed plus c. हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज करणार आहोत. Therefore I equals to x काय तुमचा t by 2 plus 1 divided by 2 into under root of t plus 1 by 2 चा square under root of t plus 1 by 2 चा square minus under root of 29 by 2 चा square minus a square काय तो परत 29 by 2 चा square divided by 2 into log of x काय येतोय t plus 1 by 2 plus under root of आपण हे अंडर रूट खाली घेऊया under root of t plus 1 by 2 चा square minus under root of 29 by 2 चा square plus c mod complete. ओके, एलसीएम घ्यायचा 2t plus 1 divided by 2 divided by 2. आता आपण ऑब्झर्वेशन केलं ह्या टर्मचं, तर ही टर्म कशाला आपल्याला कुठून आली बघा, या ठिकाणी आलेली आहे. पण ती कशापासून आलेली आहे आपल्याला टी स्क्वेअर प्लस टी मायनस 7 पासून आलेली आहे. मग या ठिकाणी काय घेऊ आपण टी स्क्वेअर प्लस टी मायनस 7 मायनस 29 2 चा स्क्वेअर 4 by 2 log of mod of t plus 1 by 2 into same. मगाचीच कंडिशन जी आपण घेतली या ठिकाणी टी स्क्वेअर प्लस टी मायनस 7 प्लस काय आला तुमचा सी. Therefore I equals to 2t plus 1 2 2 जा 4 under root of t square plus t minus 7 minus 29 by 8 log of what is t plus 1 by 2, सॉरी इथं प्लस साइन आहे, इथे पण काही प्लस साइन येईल, अंडर रूट ऑफ टी स्क्वेअर प्लस टी मायनस 7 प्लस सी. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ टी, ची व्हॅल्यू आहे tan x. Therefore I equals to 2 into tan x plus 1 divided by 4 under root of tan square x plus tan x minus 7 minus 29 by 8 log of mod of tan x plus 1 by 2 plus under root of tan square x plus tan x minus 7 mod complete plus c. ओके, हे झालं तुमचं आन्सर.
ओके. थर्ड जो पॉईंट आहे आपण तो नेक्स्ट लेक्चरला घेणार आहोत.